नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजेच 8 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय की काल इन्स्पेक्टर सावंतांनी संतोषला कबुली जबाब द्यायचा आहे असं अर्जुनला फोनवरती सांगितलेलं असतं. आता पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे तिघे येतात आणि आता अर्जुन म्हणतो, आता सांग शांता कदमचा खून की कोणी केलाय म्हणून. आणि चैतन्य त्याच्यासमोर रेकॉर्डिंग ऑन करतो मोबाईलचा. आता संतोष सांगायला लागतो की शांता कदमचा खून हा प्रियानेच केलेला आहे म्हणून. इतकं हायचं वाटतं ना अर्जुन आणि चैतन्यला की बस. पुढे संतोष सांगायला लागतो की त्या दिवशी शांता मावशी थोड्या वेळासाठी म्हणून तिच्या घरी आली होती आणि ना इथून पुढची सगळी स्टोरी जी आहे तर ते संतोष आठवून हे सगळं अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत या तिघांनाही सांगत असतो. आणि आपल्याला सुद्धा ना काही याच्यामधले ना सीन्स जे आहेत तर ते रिपीट दाखवलेले आहे. बराच वेळ संतोषने हे सगळं आठवून सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो, याचा तुला नक्कीच फायदा होईल संतोष. हे बघ, तू प्रियाला मदत केलीस ना तर त्याबद्दल तुला थोडीफार शिक्षाही होईलच, पण ती शिक्षा ना खरंच खूप कमी असेल असं अर्जुन म्हणतो. आणि पुढे म्हणतो, पण त्यानंतर तुला आणि तुझ्या बायकोला कुणीही त्रास द्यायला अजिबात येणार नाही. आता असं अर्जुनने सांगितल्यानंतर संतोष खरं तर रडायला लागलेला असतो आणि तो म्हणतो, इथून पुढे ना मला एकही गुन्हा करायचा नाहीये. चैतन्य म्हणतो, हे बघ आता तुला इथून पुढे एकही गुन्हा करायचा नाहीये नाही तर हे तू सगळं आम्हाला नको सांगूस. आम्हाला का सांगतोयस? तुला जी व्यक्ती भेटायला आली ना तू त्या व्यक्तीला सांग. आता संतोष म्हणतो, मला भेटायला कोण आलंय असं विचारतो. तेव्हा बघा या अर्जुनने ना संतोषच्या बायकोला घेऊन आलेला असतो संतोषला भेटण्यासाठी. आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, कॉन्स्टेबल घेऊन या रे त्यांना म्हणून. आता संतोषची बायको जेव्हा समोर येते तेव्हा संतोषला ना खरंच खूप बरं वाटतं आणि ती सुद्धा ना संतोषला सगळ्या गोष्टी क्लिअर सांगते. आता बघा जेव्हा संतोषची बायको समोर येते तेव्हा दोघेही रडायला लागतात. संतोषची बायको म्हणते, कसे आहात तुम्ही? संतोष म्हणतो, मी ना आता एकदम ठीक आहे म्हणून. आणि म्हणतो की माझ्या मनावरचं ना खरंच खूप मोठं ओझं उतरलंय ग म्हणून. आणि असं झाल्यानंतर संतोष म्हणतो, तुला प्रिया मॅडमनी फारसा त्रास नाही ना दिला? आता संतोषची बायको म्हणते, हे बघा मी सगळं सांगते तुम्हाला नक्की काय झालंय ते. आणि आपल्याला हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे की म्हणजे प्रियाने ना या संतोषच्या बायकोला किडनॅप वगैरे केलेलंच नसतं. संतोषने हे सगळं खरं बोलावं म्हणून अर्जुन सायलीच्या प्लॅनमध्ये संतोषची बायको आता रेडी झालेली असते. आणि हे सगळं ना आता संतोषला कळतं. तेव्हा त्याची बायको म्हणते, मला माहिती की हे सगळं तुम्ही माझं ऑपरेशन व्हावं म्हणून हे केलं ना माझ्या ऑपरेशनच्या पैशासाठी. आता संतोष गप्पच बसतो. पण आता संतोषची बायको सांगते, पण आता माझं ऑपरेशन अर्जुन दादा आणि सायली यांच्यामुळे होणार आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, हे बघ मी ना तुला माफीचा साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न करीन, त्यामुळे ना तुझी शिक्षा कमी होईल. संतोष म्हणतो, थँक्यू अर्जुन दादा, तुमची ना खरंच खूपच मदत झाली हो. आता अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत उद्या तुम्हाला संतोषसोबत आणखीन 2 कैद्यांना घेऊन घरी यायचे. आता असं का म्हणाला ते काही कळालं नाही. चैतन्य म्हणतो, अर्जुन तू काही काळजी करू नकोस, मी सगळं हँडल करतो म्हणून. इतक्यातच आपण पाहतोय अर्जुनला ना फोन येतो घरून. तो असतो सायलीचा. आता सायलीचा फोन अर्जुन उचलतो आणि म्हणतो, हा सायली बोल. आणि म्हणतो, काय बाप रे. आणि म्हणतो की अरे हा तर खूपच मोठा ब्रेक थ्रू आहे, मी लगेच घरी येतो हां असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो. चैतन्य म्हणतो, काय रे काय झालं, काय म्हणाली सायली बहिणी? तर अर्जुन सांगतो, पूर्णाजीच्या रूममधून ना रक्त लागलेली गोणी, हँड ग्लोव्ज आणि माझ्या गाडीची नंबर प्लेट इतक्या वस्तू आहे ना सगळ्या सापडलेल्या आहेत. चैतन्य म्हणतो, काय? तर अर्जुन म्हणतो, हो रे यस. चैतन्य म्हणतो, ओ म्हणजे हे सगळं शांताच्या कोणाशी कनेक्टेड असणार आहे म्हणून. आता सगळेजण घाबरतात ना, म्हणजे विचार पडतात की ही प्रिया ना किती पोचलेली असेल म्हणून. आता आपण पाहतोय की इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अरे हा तर खूप मोठा पुरावा असणार आहे. अर्जुन म्हणतो, हो ना, ते रक्त तपासल्यानंतर आपल्याला कळेलच की ते रक्त शांता कदमचं आहे. आणि असं म्हटल्यानंतर आता संतोषची बायको यांना सुद्धा ना थोडं बरं वाटतं, कारण आता प्रियाला कुणी वाचू शकणार नसतं ना. आणि अर्जुन म्हणतो की आता ना या प्रियाला कुणीही वाचू शकणार नाही. आता आपण यापुढे पाहतोय की नंतर पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो ही प्रिया पळून जाण्यासाठी ना फुल ऑन तयारी असते हां. पण आता सगळी तयार होऊन बाहेर येते आणि पाहते तर इकडे घराच्या बाहेर एक कॉन्स्टेबल लेडीज आणि जेंट्स असे 2 जण उभारलेले असतात. आता प्रिया काय करते की पटकन आतमधून जाते आणि विचार करायला लागते की अरे आता यांना डायव्हर्ट करण्यासाठी मी काय करू म्हणून विचार करत असते आत सुभेदारांच्या आत घरामध्ये जाऊन हॉलमध्ये. आणि आता तिथे सायलीने लावलेल्या ज्या कुंड्या असतात ना तर त्या सरळ डायरेक्ट त्या वरून खाली पाडते, म्हणजे जेणेकरून त्याचा आवाज होईल आणि कॉन्स्टेबल जे आहेत तर ते आत येतील म्हणून. आता ती कुंडी जोरात फोडल्यानंतर कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात की अरे हा कसला आवाज म्हणते. 2 जण आतमध्ये येतात की प्रिया लगेचच दुसऱ्या दरवाजाने पळून जाते. बापरे, ही मुलगी इतकी शातीर दाखवली ना की बस. आता ही कॉन्स्टेबल आणि त्या लेडीज पोलीस हे 2 जण आत येतात आणि हा कसला आवाज आला काय माहिती हे सगळं बोलत असतात. इतक्यातच प्रिया चांगली बाहेर धूम ठोकते ना आणि बाहेर जाऊन जिथे अन्नपूर्णा निवासचा बोर्ड आहे ना तिथे जाऊन उभा राहते. आणि आता हे कॉन्स्टेबल विचारच करत असतात अरे कशाने पडले असतील म्हणून. आणि प्रिया इतक्यात ना पसारसुद्धा झालेली दाखवली, डायरेक्ट घराच्या बाहेर जाऊन उभी राहिलेली आपण पाहत आहोत. आणि पोलिसांना हे कळतही नाही की आता प्रिया तिथून कशी पळून गेली ते. आणि पुन्हा ते पहारा देण्यासाठी तिथे उभे राहतात. इतक्यातच प्रिया बाहेर येते आणि म्हणते, आता तर ना मी यांच्या तावडीत कधीच सापडणार नाही, काही दिवस मी लपून राहील आणि मग मी परत
परत येईन आणि इथं ना यांच्या आयुष्यात असं वादळ आली ना की कुठे लपायचं ना हे या सुभेदारांना कळणार सुद्धा नाही, असं ही प्रिया म्हणते. आणि आता बघा हा प्रिया इथून पळून जाते. पण जो काही यापुढे तिच्या मागे वनवास लागतो ना की बाज जबरदस्त आहे ना आजचा सुद्धा भाग. प्लीज प्रेक्षकांनो शेवटपर्यंत पहा आज प्रियासोबत काय काय घडतं ते. आता आपण पाहतोय की प्रिया पळत पळत जाते आणि एका बस स्टॉपवर जाऊन उभी राहते. आता तिथं दिसते ना, आता तिला ना या प्रियाला पाहते मंजिरी, म्हणजे ही सायलीची मैत्रीण असते. मंजिरी म्हणते अरे ही तर प्रिया आहे आणि ही यावेळेला इथे बस स्टॉपवर काय करते, असा ही मंजिरी विचार करायला लागते. आता ही मंजिरी काय करते, एका गाडीच्या आड लपते आणि पुन्हा एकदा चेक करते की नक्की ही खरंच प्रिया आहे का म्हणून. तर तिला आता खात्री पडते. ती मंजिरी काय करते, लगेचच आहे ना सायलीला फोन लावते. आणि आता सायलीला फोन लावल्यानंतर बघा अर्जुन आणि सायली इकडे दोघेही झोपलेले असतात. आता फोन आल्यानंतर ही सायली फोन उचलते आणि म्हणते हा मंजिरी काय झालं गं, एवढ्या रात्री तू कॉल केलास म्हणून. आता मंजिरी बघा तिला सगळं डिटेल्स सांगते. आता मंजिरी म्हणते की अगं सायली मी ना जेव्हा सायली विचारते ना सगळं ठीक आहे ना, तर मंजिरी म्हणते अगं तेच तर ना, मला असं वाटलं होतं की सगळं ठीक असेल म्हणून, पण तू झोपली आहेस याचा अंदाज असताना सुद्धा मी तुला फोन केला. सायली म्हणते तुझ्या घरी काय झालं आहे का, तर लपत लपतच आहे ना ही मंजिरी म्हणते अगं नाही मी आता आज ना पनवेलमध्ये आली आणि इथे शहा बस स्टॉपच्या बाहेर आहे ना, मी बस स्टॉपच्या बाहेर असताना मला इथे प्रिया दिसली म्हणून. सायली म्हणते काय, तर मंजिरी म्हणते हो ना अगं ती आत्तासुद्धा माझ्यासमोरच आहे. आणि म्हणते अगं ही अशी बॅग वगैरे घेऊन बस स्टॉपच्या बाहेर उभी आहे ना, कदाचित ती बसची वाट बघतीये, बहुतेक आहे ना ती पनवेल सोडून जायचा प्लॅन आहे तिचा. आता सायली जोरात ओरडते ना काय म्हणून. आता अर्जुन उठतो ना तिच्या आवाजाने आणि म्हणतो काय झालं सायली काय झालं. आणि आता सायली उठून बाहेर येते, म्हणजे बेडच्या बाहेर येते आणि म्हणते हॅलो मंजिरी काही करू नये ना, तू तिला तिथं ना अडवून ठेव. प्रियाला कळले ना की ती आता वाचू शकत नाही म्हणून ती पळून चालली. अर्जुनला पण शॉक बसतो. मंजिरी म्हणते अंदाज आलाच होता मला, पण तू काळजी करू नकोस हां. सायली आता ना मी आहे इथे असं मंजिरी म्हणते आणि म्हणते की मी हिला ना इतक्या सहजासहजी इथून निसटू देणार नाही. सायली म्हणते हे बघ कदाचित ना ती तुला एकटीला जुमानणार नाही, मी ना तुझ्या मदतीला कोणाला तरी पाठवते, तुम्ही दोघीत ना मिळून ताबडतोब तिला इथे घेऊन या. मंजिरी म्हणते हो. सायली म्हणते इथं पोलीस आहेतच, त्यांना ना चकवा देऊन ही पळालेली आहे. मंजिरी म्हणते शेवटी ही जी ही रंग दाखवतीच आहे तर अजून. आणि म्हणते की पण नशीब बघ ना हिचं, ही बरोबर माझ्याच समोर आली म्हणून, असंही मंजिरी म्हणत असतात. अर्जुन सायलीला येतं ना टेन्शन. मंजिरी म्हणते आता मी काहीला सोडत नाही. सायली म्हणते काळजी घे हं मंजिरी. मंजिरी म्हणते आता काळजी मला नाही या प्रियाला घ्यावी लागणार आहे, मी फोन ठेवते आणि हो लवकरच भेटूयात आपण आणि या प्रिया सकट भेटूयात असं म्हणून आता सायली आणि मंजिरी दोघीजणी सुद्धा फोन ठेवतात. आणि आता अर्जुन सायलीला आलेलं असतं टेन्शन. आता हे दोघीजण सुद्धा खाली येतात आणि बघा घरात सगळ्या लोकांना उठवून सगळ्या गोष्टी सांगायला लागतात. आपण पाहतोय की प्रिया म्हणते इथून काही बस मिळत नाही, जाऊ दे पुढच्या चौकात जाते आणि तिथूनच बस शोधते म्हणून आता प्रिया तिथून निघते. तर बघा मंजिरी सुद्धा ना आता तिचा पाठलाग करायलाच लागते आणि प्रिया जितकी फास्ट पळत असते तेवढी फास्ट ही मंजिरी सुद्धा पळते. आता आपण पाहतोय अर्जुन आणि सायली स्टोरूममध्ये येतात आणि म्हणतात, अर्जुन म्हणत असतो की प्रियावरती ना पोलिसांची एवढी करडी नजर होते तरीसुद्धा ना ती इथून पळून गेली, प्रिया ना काही करू शकते ना की बस. आता सायली म्हणते खूप हुशारीने ना तिने पोलिसांना गुंतून ठेवलं असणार आणि मगच तिथून पळाली असेल, पण आता मंजिरी तिला पनवेल बाहेर जाऊच देणार नाही. अर्जुन म्हणतो पण अगं तू तर सांगितलं होतंस ना की मंजिरीला की तुझ्या मदतीला मी कोणाला तरी पाठवते म्हणून. मी एक काम करतो, मी इन्स्पेक्टर सावंतांना फोन करतो, ते एका हवालदाराला पाठवतील. सायली म्हणते नाही नको, माझ्याकडे कशी व्यक्ती आहे जी अगदी शिताफीने प्रियाला पकडेल, मंजिरीची मदतसुद्धा करेल. आता अर्जुन म्हणतो कोण, तर सायली म्हणते अहो रमा नाही का, मी रमाला पाठवते म्हणून. आता सायली रमाला फोन करते. आता रमा फोन उचलते आणि म्हणते सायली आणि एवढ्या रात्री, आणि म्हणते हां सायली बोल ना, तो कसा काय कॉल केलास. सायली म्हणते रमा अगं माफ कर हं, मला मी उशिरा फोन करते, पण काय ना ग की आता ना मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे ग. रमा म्हणते अगं बोल ना, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे, काही प्रॉब्लेम झाला आहे का. आता असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की अगं आमच्या घरात आहे ना पोलिसांच्या प्रिय जी आहे तर ती घरामध्येच नजर कैदेत होती आणि आता ती तिथून पळाली आणि शहा बस स्टॉप आहे ना तिथे आता मंजिरीला दिसलेली आहे आणि मला असं वाटते की प्रिया ना एकट्या मंजिरीवरती खूप भारी पडेल, तर तू जाशील का ग तिच्या मदतीला. रमा म्हणते हो जाईन ना अगं, मी शहाच्या चौकाच्या अगदी जवळच आहे ना, मी लगेचच मंजिरीशी बोलते आणि आता तिकडे जाते हां. सायली म्हणते रमा तुझी खूप आभार हां, मला ना खात्रीच होती की मला जेव्हा गरज पडेल तेव्हा तू ना अगदी माझ्या मदतीला येशीलच म्हणून. रमा म्हणते सायली अगं मैत्रिणी असतातच कशासाठी, आणि तू ना निश्चिंत राहा, मी मंजिरीशी बोलते आणि लगेचच तिकडे जाते हां असं म्हणून. आता
ही फोन आहे ना, फोन ठेवते रमा आणि सायली मिळून. आणि बघा लगेचच आहे ना ही रमा जी आहे तर ती पुन्हा मंजिरीला कॉल करते. आणि आता आपल्याला मंजिरी नाही दाखवलेली, फक्त रमाच एकटी बोलताना दाखवलेली आहे. मंजिरी, मला सायलीचा फोन आला होता, तिने मला सगळं सांगितलं आहे, तर मी सुद्धा आता लगेचच शहा चौकात पोचते. हां, तर तुम्ही कुठे आहात? मंदिर चौकाच्या जवळपास आहात का? तर बरोबर, ठीक आहे, मी येते. हां, तर आता लगेचच आहे ना मंजिरी एक प्लॅन सांगते हां रमाला फोनवरतीच. आणि रमा म्हणते ठीक आहे, बेस्ट प्लॅन आहे हा, खूपच छान आयडिया आहे. आता 2 वाघिणी मिळून एका उंदराला पकडूयात, असं म्हणून म्हणते की मज्जा येईल. हां, आणि आता म्हणते आलीच मी, म्हणून आता रमासुद्धा जाते प्रियाला पकडायला. इकडे प्रिया अजूनही पळत असते ना, आणि प्रिया एका ठिकाणी ना थांबते आणि तिच्या पाठीमागे ही मंजिरी पळत असते. प्रिया अक्षरशः पळून पळून एके ठिकाणी उभी राहते आणि तिच्या पाठीमागे ही मंजिरी उभी राहते येऊन. आणि प्रिया ना अक्षरशः प्रियाला धाप भरलेली असते आणि प्रिया थकून बिचारी उभारलेली असते. तर मंजिरी पाठीमागून म्हणते दमलीस का गो प्रिया? आता प्रिया घाबरते ना, पटकन पलटून बघते आणि मंजिरी म्हणते अगं मला सुद्धा दमवलंच. अगं पण तुला दमवून नाही चालणार प्रिया, नाही, असं पळून जायचं असेल ना तर खूप ताकद लागते अगं, असं नाही होत दमवून, म्हणून तिची मजा घ्यायला लागते. आणि म्हणते हां, तुझ्या अंगात जर का ताकदच नसेल तर आता कसं होणार तुझं? प्रिया म्हणते आता तू इथं काय करतेस ग? मंजिरी म्हणते तुला पकडायला आली आहे मी, तू कितीही गायब व्हायचा प्रयत्न कर, पण मी स्वतः तुला ना इथून फरफटत नेणार आहे आणि अर्जुन सायलीच्या समोर उभं करणार आहे. आता असं म्हणल्यानंतर प्रिया घाबरते आणि पळायला लागते. मंजिरी म्हणते आता कुठे निघालीस? सगळे मार्ग बंद झालेत प्रिया, शहाणी असशील तर स्वतः माझ्यासोबत येशील अर्जुन आणि सायलीकडे चल. तर प्रिया काही ऐकत नाही, पुन्हा पळायला लागते. मंजिरी म्हणते अगं तिकडे पोलीस आहेत, बरं जा जा जा, काही हरकत नाही, बघतेच काय, जा ना पोलिसांकडे जा. आता असं म्हणल्यानंतर प्रिया पुन्हा थांबते आणि घाबरते. आता पुन्हा तिसऱ्या दिशेला प्रिया पळायला लागते. हां, आता पुन्हा मंजिरी सांगते हां, तिकडे तर अर्जुन आणि सायली तुझी वाटच बघतायत, त्यामुळे जा तू पुन्हा तिथे उभा राहा, जा जा जा. तिकडे जातेस का? तू एक काम कर, तू थेट तिकडेच जा, माझं काम वाचेल ना गं, बरं झालं, जा बरं तू. आता असं म्हटल्यानंतर प्रिया थांबते. तर मंजिरी म्हणते अगं थांबू नको, जा पटकन. आता पुन्हा चौथ्या दिशेला ही प्रिया पळून जाते आणि मंजिरी तिच्या मागं प्रिया करत आहे ना पळायला लागते आणि प्रिया खूप फास्ट पळते. मंजिरी म्हणत असते थांब प्रिया. तर ही प्रिया आता शेवटी थांबते एके ठिकाणी. आणि आता बघा मंजिरी शेवटी या प्रियाला गाठतेच. आणि आता ही प्रिया म्हणते मंजिरी तू अगं, तर मंजिरी म्हणते मी तुला सायली आणि अर्जुनच्या हवाली केल्याशिवाय ना राहणारच नाही आहे म्हणून. आणि या प्रियाला येतं ना टेन्शन, प्रिया लागते पळायला पुन्हा अजून एकदा तिथून. आता ही मंजिरी पुन्हा तिचा पाठलाग करते. बापरे, हा थरार आहे ना बराच वेळ दाखवलाय. आता ना प्रिया अचानक एका ओसाड जागी जाऊन उभी राहते. हां, आणि आता तिचे जाऊन हसायला लागते आणि म्हणते प्रियाला पकडणं इतकं सोपं नाही आहे मंजिरी, आणि म्हणते की पळालेच ना मी शेवटी, असं म्हणून खूप खुश होत असते. इतक्यातच ना पाठीमागून रमा येते, म्हणजे जिन्याच्या वरती नाही रमा असते, आणि लगेच हाक मारते प्रिया म्हणून आणि हसायला लागते. लगेच प्रिया म्हणते रमा तू इथे कसं काय? तर लगेच रमा जिन्याच्या एक पायऱ्या उतरत म्हणते स्वतःला तू खूप हुशार समजतेस ना गं, अगं तुझा किडलेला मेंदू फक्त चुकीच्या कामासाठीच तू वापरतेस. आणि म्हणते की पण आता तुझा खेळ संपलाय प्रिया. म्हणते अगं तुम्ही का माझ्या मागे लागलायत, काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून? रमा म्हणते समाधान मिळणार आहे आम्हाला, अगं तुझ्यासारख्या दुष्ट मुलीला ना अद्दल घडवल्याचं समाधान मिळणार आहे आम्हाला. तुझी जागा ना तुरुंगात आहे, इथे नाही आहे, आणि मी ना तुला तिथेच पाठवणार आहे तुरुंगात, असंही रमा बोलायला लागते. आता बघा प्रियासुद्धा इथून पळायला लागते. तर ही रमा म्हणते अगं तिथे ना डेड एंडेड आहे, तिकडे कुठे पळतेस? म्हणून आता प्रिया पुन्हा दुसऱ्या दिशेला पळायला लागते. तर रमा म्हणते तिकडे तर पोलीस स्टेशन आहे, जा 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 पळ ना पळ, आता इकडे पण पोलीस स्टेशनच्या दिशेने जातेस असं म्हणते. तर पुन्हा प्रिया थांबते. आणि आता बघा हा तिसऱ्या दिशेने प्रिया अक्षरशः पळून जाते ना. आता ही प्रिया जाते तर हिच्या मागे रमासुद्धा जाते. आणि बघा या दोघी जणींना या प्रियाला अक्षरशः पळवत आहे ना शेवटी फायनली सुभेदारांच्या घरासमोरच आणतात. आता प्रिया इतकी पळत जाते की डायरेक्ट जाऊन आहे ना या मंजिरीच्याच अंगावर जाऊन पडते. मंजिरी म्हणते आमच्यापासून आणखीन किती आणि कुठे कुठे पळशील ग प्रिया, अगं तू कुठेही जा, आम्ही तुझ्या समोरच असू, असंही मंजिरी म्हणते. आणि म्हणते तू कुठल्याही कोपऱ्यात लपून बस, आम्ही तुला ना शोधून काढूच म्हणून. प्रिया एवढी घाबरलेली असते ना की बस. मंजिरी म्हणते तू कितीही ठामपणे उभारण्याचा प्रयत्न कर, आम्ही तुला खाली पाडूच, असं म्हणून अक्षरशः ना ही मंजिरी जी आहे ना तर ती प्रियाला ना चिखलातच फेकते. बापरे, एवढ्या सगळ्या चिखलामध्ये ना असं प्रियाला ढकलते की प्रियाचे पूर्ण कपडे तोंड भरतं ना चिखलाने. आणि ती वैतागून म्हणते अरे काय करताय तुम्ही, अरे त्या सायलीला मदत करून काय मिळणार आहे तुम्हाला? मंजिरी म्हणते तुझ्यासारखी किड या पृथ्वीवरून नाहीशी व्हावी ना, हीच आहे आमची, आणि तेवढ्यासाठी माझी ही छोटीशी मदत, असं मंजिरी म्हणते. प्रिया म्हणते प्रियाला ना कोणी नाही पकडू शकत, कळलं का? आणि चिखलातच लोळता हे सगळं म्हणत असते. आणि
शेवटी उठते बाबा एकदाची ही प्रिया त्या चिखलातून. आणि बघा हा मंजिरी म्हणते तुझी लायकीसुद्धा ना तुझ्या या रूपासारखीच लागली आहे, झाली आहे, चिखलाने बरबटलेली असं मंजिरी म्हणते तिला. आणि या प्रियाला ना खूप अपमान वाटत असतो. बापरे, आज नाही या प्रियाची चांगलीच धुलाई केली रमाने मंजिरीने मिळून. आता बघा पुढे त्यांना आणखीनच इंटरेस्टिंग होणार आहे. आता ही प्रिया चिखलातून उठते आणि पळून जाते. आता रमा ही मंजिरी हसायला लागते ना आणि म्हणते प्रिया तू कितीही पळ, आज तुझी काही सुटका नाही आहे म्हणून. आणि प्रिया इतक्या जोरात पळत 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 जाते ना की बस बापरे, खूपच पळत जात असते ही प्रिया. आणि आता ना तिला एका ठिकाणी रमा सापडते. रमा म्हणते की काय गं, तुला काय वाटलं तुला की तू आम्हाला चकवा दिलायस का? अगं तू स्वतःला जमिनीत गाडून जरी घेतलंस ना तरी आम्ही ना तुला तिथून शोधून काढू, तुला ना तुझ्या सगळ्या पापांची शिक्षा ना आम्ही देणारच आहोत. आणि म्हणते मी काहीतरी पुण्यच केलं असेल म्हणून ना तुला धडा शिकवण्याची संधी मला मिळाली असं म्हणते. आणि तिचा हात पकडते आणि म्हणते चल माझ्याबरोबर चालली, अर्जुन तुझी वाट बघतायत. प्रिया म्हणत असते मी नाही येणार, सोड मला. आणि मंजिरी ना तिला अक्षरशः ना एका पालापाचोळा असतो ना त्या ढिगाऱ्यात पुन्हा लोटून देते. बापरे, पहिल्यांदा चिखलात ढकललं मंजिरीने आणि आता ही रमा तिला पालापाचोळा असलेल्या एका ढिगावरती ना पाल्याचा असा एक गठ्ठा असतो तिथे ढकलून देते. आता ही प्रिया तिथून सुद्धा उठते ना, बापरे काय तिचा अवतार झालेला असतो घाणेरडा की बास. आता हे असं प्रियाने तिला अक्षरशः लोटून दिलेलं असतं. पुन्हा प्रिया तिथून उठते आणि आता तिथून पुन्हा पळायला लागते. आणि आता ही रमा बघते ना तिच्याकडे ही कशी कशी पळते ती. आणि एके ठिकाणी ही प्रिया जाऊन पोचते आणि समोर बघते तर काय, समोर दिसतं तिला सुभेदारांचं घर. आणि ती वाटतं तिला बापरे मी पुन्हा इथेच आले म्हणून. आणि म्हणते अरे यार. आणि तितक्यातच रमा आणि मंजिरी दोन्ही दिशेने येतात. आणि आता प्रिया मागे वळून बघते तर या दोघीजणी तिच्या पाठीमागे उभे असतात. प्रिया खूपच घाबरते. आता तिला काय करावं कळतच नाही. आता रमा म्हणते जिथे तुझे सगळ्यात जास्त गुन्हे केलेस ना तिथे तर तुला परत यावंच लागलं होतं, इथल्या इथंच ना तुला आता तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळेल. मंजिरी म्हणते सुभेदारांच्या घरात तू चिखल पसरवलास ना तर तेवढा पुरे, आता हा चिखल घेऊन आम्ही तुला आज जाऊ देणार नाही असं ही मंजिरी म्हणते. आणि बघा हा मंजिरी काय करते, तिथून एक पाण्याचा पाईप घेऊन येते. तोपर्यंत दोन्ही कॉन्स्टेबल सुद्धा बाहेर येतात. आता मंजिरी एक पाण्याचा पाईप घेते आणि या प्रियाच्या अंगावर भरपूर पाणी टाकते ना, कारण ही प्रिया ना खूपच चिखलाने भरलेली असते. आणि त्यातून रमाने तिला ना एका पालापाचोळ्याच्या ढिगावरती सुद्धा ढकललेलंच असतं. आता आपण पाहतोय की ही मंजिरी जी आहे तर ती पाण्याच्या फोर्सच्या पाईपनी ना संपूर्णपणे प्रियाला ना धुवून काढते. म्हणजे अक्षरशः तिच्या तोंडावरतीच पाईप धरते पाण्याचा. प्रिया खूप घाबरलेली असते, कुडकुडत असते. रमा म्हणते या पाण्याने तुझं ना शरीर स्वच्छ होऊ शकतं पण तुझं काळकुटं मन नाही. मंजिरी म्हणते आता तुझा जो न्याय करायचा ना तर ती तुझी माणसंच करतील, चल. म्हणून दोघीजणी ना तिचे दोन्ही हात पकडतात. रमा तिची बॅग घेते आणि अक्षरशः ना हिला सुभेदारांच्या घरामध्ये आतमध्ये हॉलमध्ये आणून ना अक्षरशः फेकून देतात आणि असं फेकतात ना की ही प्रिया फरशीवरच पडते पटकन खाली जाऊन. आणि सगळी सुभेदार फॅमिली समोर उभी असतात. अश्विन, अर्जुन, त्यानंतर सायली, अस्मिता, प्रतापराव सगळेजण तिथे असतात. अश्विन म्हणतो इथून पळून जाण्याची तुझी हिंमतच कशी झाली. अश्विन तिच्यावरती जोरदार ओरडतो. प्रिया लगेच उठते आणि म्हणते अश्विन अश्विन करायला लागते. प्रतापराव म्हणतात गप्प बस, अगं तू पोलिसांना सुद्धा फसवून गेलीस, अगं काय म्हणावं तुझं, अगं एवढे गुन्हे केलेस ते तेवढे पुरेसे नाही आहेत का तुला, असं प्रतापराव म्हणतात. आणि एवढे गुन्हे केलेस ते पुरेसे नाहीत का म्हणून ते वाढवत चाललीस. अर्जुन म्हणतो तुला काय वाटलं प्रिया की तू पळून जाऊ शकशील आणि आम्हाला कळणार सुद्धा नाही का. प्रियाना खूप घाबरून बघत असते. सायली म्हणते माझ्या मैत्रिणी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असताना तुझं पळून जाणं शक्यच नव्हतं प्रिया. आता असं म्हटल्यानंतर प्रिया नुसती सगळ्यांकडे बघत असते. अस्मिता म्हणते आम्हाला चिडून तुझं पोट भरलेलं दिसतंय म्हणून पळून गेली होतीस काय ग. तर प्रिया नाही म्हणून ना मान हलवत असते. आता बघा अस्मिता म्हणते आम्हाला सुद्धा ना तू आमच्या डोळ्यासमोर नकोच आहेस ग, पण काय करणार, पण म्हणून आम्ही तुला इथून पळून जाऊ देणार नाही आहे ना, हे तू लक्षात ठेव, असंही अस्मिता म्हणते. आणि बघा सगळे सुभेदार फॅमिलीत ना आता ही पूर्ण एकत्र होऊन ना प्रियाला खूप बोलत असतात. अस्मिता आता कल्पनाताई म्हणतात तू जेलमध्ये गेली असतीस ना तर खरंच खूप जास्त बरं झालं असतं, पण दुर्दैवानं ना आम्हाला अजूनही थांबावंच लागणार आहे म्हणून. अश्विनला तर खूप वाईट वाटत असतं. प्रिया जोरात ओरडते ना कल्पनाताईंच्या अंगावर आणि म्हणते नाही मला नाही जायचं जेलमध्ये म्हणून. आणि बघा ही प्रिया जोरात ओरडते ना कल्पनाताईंच्या अंगावर. आता हे ना रमाला आणि या मंजिरीला अजिबात आवडत नाही. आता मंजिरी येते ना समोर, या मंजिरी आणि रमा या दोघीही प्रियाच्या समोर येतात आणि मंजिरी खानकन एक थोबाडीत देते आणि दुसऱ्या हाताने इकडून रमा थोबाडीत देते आणि दोघीजणी मिळून पुन्हा या प्रियाच्या 2 थोबाडीत देतात. म्हणजे ऑलमोस्ट हे तर ठरलेलंच आहे की सायलीच्या प्रत्येक मैत्रिणी 13 मैत्रिणींकडून 13 थोबाडीत ही प्रिया ही खाणारच आहे. आता बघा मंजिरी म्हणते स्वतःच्या सासूसमोर आवाज चढवून बोलायला लाज वाटत नाही का ग तुला, असंही मंजिरी म्हणते. आणि पुढे प्रियाला म्हणते की तुला माणसांची किंमत नाही आहे, नात्यांची किंमत नाही
नाही आहे ना, याची शिक्षा मिळते तुला. बापरे, प्रियाला ना आता असे गाल 2 थोबाडीत बसलेले असतात की गाल धरूनच उभारलेली असते. आता रमा म्हणते तुला तर ना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही आहे प्रिया, आणि इतकं पाप करून सुद्धा तू सासूदासारखी तू घर सोडून निघून चालली होतीस का गं, तुला लाज नाही वाटत. असं रमा सुद्धा ना तिला आता खूप बोलायला लागते. पुढे आता मंजिरी म्हणते तुझ्या पाठीशी असतील वाईट प्रवृत्तीची माणसं, पण सायली आणि अर्जुनच्या पाठीशी आम्ही सगळ्याजणी ना उभ्या राहणार आहोत, असं ही मंजिरी म्हणते. आता बघा पुढे मंजिरी म्हणते की सायली आणि अर्जुनची कधी सुद्धा ना हार होणार नाही, आणि या प्रियाचं तोंड अक्षरशः पडलेलं असतं. तिला ना अर्जुन सायलीचं स्तुती ऐकून घ्यावी लागत असते. मंजिरी म्हणते काही झालं ना तरी तुझा ना कधीच विजय होणार नाही प्रिया. आणि असं म्हणल्यानंतर प्रिया अगदीच त्या रमाकडे ना खूपच त्या मंजिरीकडे ना अतिशय रागाने बघायला लागलेली असते. अश्विन म्हणतो कॉन्स्टेबल प्लीज हिच्यावरती ना आता तरी नीट लक्ष ठेवा म्हणून, आणि अश्विन म्हणतो की आणि ना हिला कुठे सुद्धा जाऊ देऊ नका. आणि प्रिया नाही 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 पुन्हा करायला लागते, पण अश्विन काही तिचं यावेळेस अजिबातच ऐकून घेत नाही. आणि आपण पाहतोय की सायली म्हणते रमा मंजिरी खरंच तुमच्या दोघींचे ना खूप आभार म्हणून. आणि आपण पाहतोय की अर्जुन आणि सायली दोघीही पुढे येतात आणि या दोघींचे आभार मानतात. सायली म्हणते तुम्हाला दोघींची ना खरंच खूप मदत झाली गं, तुमच्यामुळे आज प्रिया सापली, तर खरंच खूप थँक्यू. रमा म्हणते अगं थँक्यू तर आम्ही तुम्हाला म्हणायला हवंय दोघांना म्हणून. आणि रमा म्हणते की प्रियाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी ना तुम्ही आम्हाला ना एक संधी दिलीत म्हणून आम्ही हे करू शकलो. मंजिरी म्हणते सायली अर्जुन या प्रियाला ना आता अशी शिक्षा द्या की जगातल्या प्रत्येक पापी माणसाला ही शिक्षा आयुष्यभर लक्षात राहील, अशी शिक्षा द्या. आणि ही प्रिया नुसती बघत असते हे सगळे काय बोलतायत ते, आणि प्रिया आज खूपच खवळलेली दाखवलेली आहे. आणि पुढे मंजिरी म्हणते की तरच आपण 13 जणींनी जे काही केलं ना तर त्याचं चीज होईल म्हणून. आणि हो मंजिरी म्हणते की आमच्या सगळ्यांच्या वतीने तुझे खरंच मनापासून आभार हां सायली. आणि आता अर्जुनला म्हणते आणि म्हणते की ऑल द व्हेरी बेस्ट अर्जुन म्हणून. अर्जुन दोघींनाही थँक्यू सो मच म्हणतो आणि म्हणतो की प्रियाला काय शिक्षा होणार आहे हे तुम्हाला आता लवकरच कळेल. आणि प्रिया घाबरते ना आता आणखीन मला काय शिक्षा होणार आहे म्हणून. आणि आपण पाहतोय की मंजिरी म्हणते येतो हा आम्ही म्हणून. आणि आता सायली आणि रमा दोघीजणी मिळून आहे ना या सायलीची भेट घेतात, म्हणजे अगदी तिच्याजवळ अशी भेट घेतात तिच्याजवळ जाऊन आणि म्हणतात की आम्ही येतो म्हणून. आता या दोघीजणी सुद्धा तिथून निघून जातात. सायली आता प्रियाजवळ येते आणि म्हणते आता फक्त काही तास आता ते मोजायला घे हां प्रिया, आणि म्हणते की आता उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यातला ना सगळ्यात मोठा काळा दिवस असणार आहे, कारण अंतिम निर्णयाचा असणार आहे तो दिवस. प्रिया खूप घाबरायला लागते. आता सायली म्हणते उद्याच्याला तुला जी शिक्षा मिळेल ना तर त्यावेळेस तुला असं वाटेल की यापेक्षा ना फाशीची शिक्षा झाली असती ना तर बरं झालं असतो. आणि प्रियाला काही समजत नाही आता ही नक्की कसल्या प्रकारची शिक्षा असेल म्हणून. प्रिया अक्षरशः आता बावचाळीला दाखवली ह्या. प्रिया आता खूप अगदी तोंड वगैरे ना अगदीच कसं करत असते. आणि आपण पाहतोय की आता डायरेक्टच दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते. आता आपण पाहतोय की अर्जुन आता सायलीकडे येतो त्यांच्या रूममध्ये आणि म्हणतो की प्रिया तन्वी नाही आहे ना तर याचा सगळ्यात मोठा आता आपल्याकडे पुरावा आहे. आणि म्हणतो हे बघ हे आहे DNA रिपोर्ट म्हणून. सायली म्हणते यात काय असणार आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, पण तरी एकदा आपण वाचूयात म्हणून. बघा आता अर्जुन आणि सायली ते रिपोर्ट काढतात आणि दोघीजण मिळून ते रिपोर्ट वाचतात. आणि आता आपल्याला म्हणजे या दोघांची रिॲक्शन दाखवलेली आहे. आणि आता सायलीच्या चेहऱ्यावरती मात्र समाधान दाखवले, म्हणजे डायलॉगच्या ऐवजी इथे ना समाधानावरती आपल्याला हा सीन नक्की रिपोर्टमध्ये काय आहे हे आपल्याला हा सीन दर्शवू इच्छितो. आता आपण पाहतोय की इकडे ना कल्पनाताई हाक मारतात सायली अर्जुन खाली या म्हणून. आता बघा आता अर्जुन आणि सायली दोघेजण सुद्धा खाली जातात. आता खाली ना आता इथून पुढे ना खरं तर ना सगळ्यात मोठा आणि अगदी ब्लॉकबस्टर असं काहीतरी घडणार आहे. आता सायली आणि अर्जुन ते रिपोर्ट घेतात आणि खाली जातात. तर आपण खाली पाहतो की पूर्णाजी आलेले असतात आणि अस्मिता पूर्णाजींना अगदी गळाभेट घेते. आणि आता पूर्णाजी म्हणतात अस्मिता आधी बाळाला घेऊन ये बरं, कधी एकदा त्याला पाहते असं झालंय मला. अस्मिता म्हणते तो झोपलाय का आता, आणि आता तो उठवला ना तर तो रडायला लागेल. पूर्णाजी म्हणतात मग तुझ्या खोलीत चल. कल्पनाताई म्हणतात पूर्णाई आहो तुम्ही आत्ताच तर आलात, जरा बसा श्वास घ्या, अहो बाळ उठलं की मग काय तुम्हाला दिवसभर त्याच्याशी खेळायचंच तर आहे ना म्हणून. आणि आता असं म्हणल्यानंतर विमल म्हणते पूर्णाई मी पाणी आणते आणि कॉफीसुद्धा करते तर लगेच पूर्णाजी म्हणतात हो हो चालेल. आता बस म्हणून लगेच अस्मिता पूर्णाजींना बसवते आणि आता बघा पूर्णाजींना आज खूप दिवसातून दाखवल्यात आपण पाहतोय की रविराज सुमन प्रतिमा त्या सगळेजण तिथं असतात. प्रतापराव म्हणतात अगं पूर्णाई काय हे देवीच्या दर्शनाला म्हणून कोल्हापूरला गेलीस आणि तिथलीच झालीस का गं तू, किती दिवस झाले, अगं घरी परत येऊन नंतर यात्रेला गेली असतीस तर चाललं असतंच ना, असं प्रतापराव म्हणत असतात. कल्पना आता पूर्णाई म्हणतात की अरे देवीच्या मंदिरातच मला गोड
बातमी मिळाली की मला पंतू झालाय म्हणून. आणि मग मनात आलं की दिव्याईचे आभारच मानावेत आणि मगच घरी जावं म्हणून इतके दिवस थांबले. आता पूर्णाजी म्हणतात, पण मी येईपर्यंत घरात एवढं सगळं घडून गेलं असेल असं वाटलं नव्हतं मला, असं पूर्णाजी म्हणतात. आता बघा सगळे सुभेदार थोडेसे गंभीर होतात. आता पूर्णाजी म्हणतात, तुम्ही तर सगळंच माझ्यापासून लपवून ठेवलेलं होतं. तर सगळेजण खाली मान घालतात. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई अहो मला लपवून नव्हतं ठेवायचं, पण तुम्हाला जर का तेव्हा सगळं आम्ही सांगितलं असतं ना तर तुम्ही यात्रेला गेलेले असताना तुम्हाला ना मनस्ताप झाला असता आणि आम्हाला ना ते खरंच नको होतं. आता पूर्णाजी म्हणतात की नशीब काल अर्जुन आणि सायलीने फोनवर मला सगळं काही सांगितलं म्हणून. आणि म्हणतात की तेव्हापासून ना माझं डोकं अगदी सुन्न झाल्यासारखं वाटतंय. तर मी एवढ्या खालच्या पातळीला गेल्याचा धक्का काही मला सहनच होत नाही आता, असं पूर्णाजी म्हणत असतात. रविराज म्हणतात, अर्जुन आणि सायलीने सगळं सांगितलं तुम्हाला, पण मग तुम्ही परत आलाय म्हणून इथं आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवलंय. नक्की कशासाठी बोलवलं हे काही यांना लक्षात येत नाही. कल्पनाताई म्हणतात, नाही ते काही माहीत नाही, पण अर्जुन आणि सायलीने सांगितले की त्यांना ना आपल्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की अरे आता आणखीन काय बोलायचं उरलं असेल. इतक्यातच आहे ना अर्जुन आणि सायली तिथे येतात. आणि बघा अर्जुन सायली येतात आणि डायरेक्ट पूर्णाजीच्या जवळ जातात आणि म्हणतात, पूर्णाजी आलीच का गं तू म्हणून. सायली अर्जुन दोन्हीकडे बसतात. आणि म्हणतात, अर्जुन म्हणतो की खूप बरं झालं पूर्णाजी तू आलीच म्हणून. आणि पूर्णाजी म्हणतात, मलाही तुमची खूप आठवण येत होती रे. आणि बघा आता अर्जुन आणि सायली पूर्णाजीला ना खरं तर तयारच करतात एक दृष्टीने. पूर्णाजी म्हणतात, आणि तुम्ही फोनवर जे काही सांगितलं ना ते इतक्यातच ना सायली म्हणते, माफ करा पूर्णाजी. आणि म्हणते की पण अजूनही आम्ही तुम्हाला सगळं काही सांगितलेलं नाही आहे. आता घरात सगळ्यांनाच काही कळत नाही ना, अजून काही राहिले म्हणजे सांगायचं असा अर्थ होतो ना याचा. तर सायली म्हणते, अजूनही अशा काही गोष्टी आहेत की ज्या फक्त तुम्हालाच काय तर घरात कोणालाच माहिती नाही आहेत म्हणून. आता असं म्हटल्यानंतर सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात की काय असेल म्हणून. तर सायलीनं तिच्या हातात फाईल आणि DNA रिपोर्ट असतात. सायली म्हणते, पण आता ती वेळ आली, आता पूर्ण सत्य सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे म्हणून. आता रविराजांना पण खरं तर प्रश्न पडतो की नक्की काय सांगायचं असेल म्हणून. कल्पना आता प्रतिमा त्या म्हणतात, कशाबद्दल बोलताय तुम्ही. अर्जुन म्हणतो, सगळं सांगतो आणि बघा इथून पुढे ना अर्जुन आणि सायली म्हणतात की तुम्ही सगळेजण ना अगोदर प्लीज बसून घ्या. आता एका मोठ्या सोप्यावरमध्ये पूर्णाजी बसलेले असतात आणि त्यांच्या दोन्ही साईडला एकीकडे प्रतिमात्या आणि एकीकडे रविराज असे जाऊन बसतात. आणि बघा आता हा सगळ्यांना एक खूप मोठा शॉक बसणार आहे इथून पुढं. आज शेवटी फायनली रिव्हल होणार आहे की ही खरी तन्वी नसून ही प्रिया आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, आज मी आपल्या घरातल्या एका व्यक्तीबद्दल खूप मोठा खुलासा करणार आहे म्हणून. आता अश्विन सुद्धा तिथे असतो. अर्जुन म्हणतो की आय नो तुम्हाला ना याचा खरंच खूप मोठा शॉक बसेल म्हणून. पण बघा प्रतापराव याला ना खूप कॅज्युअली घेतात. अर्जुन म्हणतो, आजपर्यंत ना तुमची एवढी मोठी फसवणूक कधीच झाली नसेल. एवढी मोठी फसवणूक झाली हे तुम्हाला आज कळणार आहे म्हणून. आणि अर्जुन म्हणतो की या सगळ्या गोष्टी खूप दिवस तुमच्यापासून ना लपवून राहिल्या होत्या, पण आता नाही, आता मी तुमच्यापासून ना काही लपवणार नाही असं सगळं ना अर्जुन सांगायला लागतो. आता बघा पुढे सुमन काकू म्हणते, जरा स्पष्ट सांगाल का तुम्ही, हे असं काहीतरी ऐकून आहे ना आता मला भीती वाटायला लागली आहे. कोणी केली आपली फसवणूक असं. आता बघा सायली सांगते की फसवणूक हा शब्द ऐकल्यानंतर आपल्यासमोर फक्त एकच नाव यायला हवं, सुमन काकू. आता असं म्हणतात तरी हे सगळ्यांच्या लक्षात येत नाही. आता अर्जुन म्हणतो, तिला घेऊन ये चैतन्य. आता चैतन्य बघा अगदी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये या प्रियाला हॉलमध्ये घेऊन येतो. चैतन्य, 2 कॉन्स्टेबल आणि प्रिया हे सगळेजण हॉलमध्ये येतात. अश्विन तर मानच खाली घालतो तिच्याकडे बघून. सायली म्हणते, हीच आहे ती व्यक्ती जिने आपल्या घराला ना सुरुंग लावलाय म्हणून. आता ना हिला बघून ना घरच्यांना इतका कंटाळा आलेला असतो की प्रतापराव तर म्हणतात, अगं मग तन्वीबद्दलच बोलताय ना तुम्ही, मग त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे. हिचं एकूण एक कारस्थान तर आम्हाला कळलेलंच आहे, आता तुम्ही आणखीन काय सांगणार आहात तेव्हा. म्हणजे त्यांना खूपच लाईटली घेतात प्रतापराव. अर्जुन म्हणतो, अशा खूप गोष्टी आहेत डॅड ज्या अजूनही आपल्याला नाही, तुम्हाला माहिती नाहीत असं अर्जुन म्हणतो. सगळ्यांना कळतच नाही, आम्हाला काय माहिती नाही म्हणून. पुन्हा सगळेजण अर्जुन सायलीकडे बघायला लागतात. अर्जुन म्हणतो, ही जे सगळी गुन्हे, ही जी पापं आम्हाला ना केव्हाच कळाली होती, पण आम्ही तरी सुद्धा ना गप्प होतो असं अर्जुन म्हणतो. आता बघा अर्जुन म्हणतो पुढे की पण आम्हाला ना हेही माहिती होतं की फिजा विरोधात फक्त 1-2 पुरावे हे पुरेसे नाही आहेत, हे आरामात सटकून जाईल, म्हणून आम्ही मिळतील तितके सगळे पुरावे एकत्र केले आम्ही. आणि याच्यानंतर हे जे सगळे पुरावे आहेत ना तर ते
आम्ही कोर्टात दाखवणार आहोत आणि म्हणतो की त्या अगोदर आम्हाला ना घरातल्यांच्या समोर हे सगळे पुरावे ठेवायचे होते असं अर्जुन सांगायला लागतो. आणि ना सायली म्हणते की कारण कोर्ट तिला द्यायची ती शिक्षा तर देईलच, पण त्याआधी तुमच्या सगळ्यांच्या समोर ना न्याय व्हायलाच हवा. आणि असं म्हटल्यानंतर अश्विन तर खूपच काळजीपूर्वक बघायला लागतो, हा आता असं काय घडलं किंवा असं काय केलंय म्हणून. आता बघा प्रिया तर ना खूपच रागाने सायलीकडे बघत असते. आणि ठरलं तर मग आजचा हा बघा आणि इथेच संपतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा. आता आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये काय काय होणार आहे ते. तर उद्याच्या भागात आपण सायली म्हणत असते की प्रियाच्या रक्ताच्या तपासण्या करणं एवढं सोपं नव्हतं आणि म्हणूनच आम्ही धुळवडीच्या दिवशी रक्तदान शिबिराचा मुद्दा म्हणून घाट घातला. आणि घरचे सगळेजण हे सगळं ऐकत असतात. अर्जुन म्हणतो आणि त्याच दिवशी प्रियाचा ओरिजिनल ब्लड रिपोर्ट आमच्या हातात आला आणि तो ब्लड रिपोर्ट घरातल्या सगळ्यांना अर्जुन आणि सायली दाखवायला लागतात. अर्जुन म्हणतो या रिपोर्टमध्ये ना क्लिअरली मेन्शन आहे की प्रियाचा रक्तगट जो आहे तर तो ओ निगेटिव्ह नसून ए पॉझिटिव्ह आहे म्हणून. आता रविराजांना काय कळायचं ते क्लिक होतं. आता अर्जुन म्हणतो तिचा रक्तगुट जो आहे तर तो ए बी पॉझिटिव्ह असा आहे म्हणून. आणि ही प्रिया इतक्या रागाने बघत असते ना सायलीकडे की बास. आणि आता ना इथून पुढे उद्याच्या भागामध्ये हे सत्य शेवटी सगळ्यांना समजणार आहे की तन्वी जी आहे तर ती ही प्रिया जी आहे तर ती खरी तन्वी नसून ही बबली लोखंडे आहे. आणि आपण हे उद्याच्या भागात पाहूया. तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.